आज आपण इयत्ता 10वी मधील भगवत, श्रीमत हे दोन शब्द कसे चालतात हे बघणार आहोत. त्यामध्ये पहिला शब्द आहे भगवत. भगवत वत प्रत्ययांत विशेषणम पुंलिंगम एकवचनम द्विवचनम बहुवचनम विभक्तिः. भगवान, भगवन्तौ, भगवन्तः प्रथमा, भगवन्तं, भगवन्तौ, भगवन्तः द्वितीया, भगवता, भगवद्भ्यां, भगवद्भिः तृतीया, भगवते, भगवद्भ्यां, भगवद्भ्यः चतुर्थी, भगवतः, भगवद्भ्यां, भगवद्भ्यः पंचमी, भगवतः, भगवतोः, भगवतां षष्ठी, भगवती, भगवतो, भगवत्सु सप्तमी. हे भगवन, हे भगवंतौ, हे भगवंत. संबोधनम. श्रीमत मत प्रत्ययांतम विशेषणम पुल्लिंगम. एकवचनम द्विवचनम बहुवचनम विभक्तिः. श्रीमान, श्रीमन्तौ, श्रीमन्तः प्रथमा, श्रीमन्तं, श्रीमन्तौ, श्रीमन्तः द्वितीया, श्रीमता, श्रीमद्भ्यां, श्रीमद्भिः तृतीया, श्रीमते, श्रीमद्भ्यां, श्रीमद्भ्यः चतुर्थी, श्रीमतः, श्रीमद्भ्यां, श्रीमद्भ्यः पंचमी, श्रीमतः, श्रीमतोः, श्रीमतां षष्ठी, श्रीमती, श्रीमतो, श्रीमत्सु सप्तमी. हे श्रीमान, हे श्रीमंतो, हे श्रीमंतम. बोधनम. खाली असे सांगितले आहे की भगवत इव अन्य शब्द म्हणजे भगवत प्रमाणे चालणारे शब्द खाली दिले आहेत. ते शब्द क्षमावत, हिमवत, बलवत, ज्ञावत, हनुमत, बुद्धिमत, शक्तिमत इत्यादी. गतवत, पठितवत, दृष्टवत, नीतवत इत्यादींनी म्हणजे इत्यादी. कर्तरी भूत, भूधा विशेषणानी भगवत शब्दवत. आता आपण बघूया शशीन आणि भावीन शब्द. शशीन इन्नंत विशेषणम पुल्लिंगम. एकवचनम द्विवचनम बहुवचनम विभक्तिः. शशी, शशिनौ, शशिनः प्रथमा, शशिनं, शशिनौ, शशिनः द्वितीया, शशिना, शशिभ्यां, शशिभिः तृतीया, शशिने, शशिभ्यां, शशिभ्यः चतुर्थी, शशिन, शशिनो, शशिभ्यां पंचमी, शशिनः, शशिनो, षष्ठी, शशिनी, शशिनो, शशिषु सप्तमी. हे शशिन, हे शशिनो, हे शशिन. संबोधनम. भा एकवचनम द्विवचनम बहुवचनम विभक्तिः. भावी, भाविनी, भाविनी प्रथमा, भावी, भाविनी, भाविनी द्वितीया, भाविना, भाविभ्यां, भाविभिः तृतीया, भाविने, भाविभ्यां, भाविभ्यः चतुर्थी, भाविनः, भाविभ्यां, भाविभ्यः पंचमी, भाविनः, भाविनो, भाविनां षष्ठी, भाविनी, भाविनो, भाविषु सप्तमी. हे भाविन, हे भावी, हे भाविनी. संबोधनम. खाली असे सांगितले आहे की शशीन या शब्दासारखे इतर असे काही शब्द आहेत जे त्याप्रमाणे चालतात. ते शब्द स्वामीन, प्राणीन, विद्यार्थीन, शाखीन, योगीन, संन्यासीन, वजीन, श्रेष्ठीन इत्यादी. आता आपण आत्मन आणि राजन हे शब्द बघणार आहोत. आत्मन अनंतं पुल्लिंगम नाम. एकवचनम द्विवचनम बहुवचनम विभक्ती.
आत्मना आत्मनौ आत्मनः प्रथमा आत्मनम् आत्मनौ आत्मनः द्वितीया आत्मना आत्मभ्याम् आत्मभिः तृतीया आत्मने आत्मभ्याम् आत्मभ्यः चतुर्थी आत्मन आत्मभ्याम् आत्मभ्यः पंचमी आत्मनः आत्मनोः आत्मनां षष्ठी आत्मनि आत्मनो आत्मसु सप्तमी हे आत्मन हे आत्मन हे आत्मन संबोधनम. आता आपण राजन शब्द बघणार आहोत. एकवचनम द्विवचनम बहुवचनम विभक्ती. राजा राजनौ राजनः प्रथमा राजनं राजनौ राजनः द्वितीया राज्ञा राजभ्यां राजभिः तृतीया राज्ञे राजभ्यां राजभ्यः चतुर्थी राज्ञः राजभ्यः पंचमी राज्ञे राज्ञो राज्ञां षष्ठी राज्ञी राजनी राज्ञो राजसु सप्तमी हे राजन हे राजनौ हे राजन संबोधनम. आता आपण जन्मन आणि नामन हे नाम कसे चालतात ते बघणार आहोत. जन्मन अनंतन नपुंसकलिंगम नाम. एकवचनम द्विवचनम बहुवचनम विभक्ती. जन्म जन्मनि जन्मानि प्रथमा जन्म जन्मानि जन्मनि द्वितीया जन्मना जन्मभ्यां जन्मभिः तृतीया जन्मने जन्मभ्यां जन्मभ्यः चतुर्थी जन्मनः जन्मभ्यां जन्मभ्यः पंचमी जन्मनः जन्मनो जन्मना श्री जन्मनि जन्मनो जन्मसु सप्तमी हे जन्मन हे जन्मनि हे जन्मानि संबोधनम. नामन अनंत पुल्लिंग नाम. एकवचनम द्विवचनम बहुवचनम विभक्ती. नाम नामनी 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 प्रथमा नाम नामनी 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 द्वितीया नामना नामभ्यां नामभिः तृतीया नामने नामभ्यां नामभ्यः चतुर्थी नामन नामभ्यां नामभ्यः पंचमी नामन नामनो नाम षष्ठी नामनी नामनी नामनो नामसु सप्तमी हे नामन हे नाम हे नाम हे नामनी हे नामानी संबोधनम. खाली असे सांगितले आहे की आत्मन या शब्दाप्रमाणे महात्मन अध्वन यजवन ब्रह्मन अश्मन इत्यादींनी म्हणजे इत्यादी. राजन या नामाप्रमाणे ग्रावन मर्धन महिमन गरिमन लघिमन स्त्रीमन म्हणजे स्त्री प्रेमन इत्यादी नाव. जन्मन प्रमाणे कर्मन वर्तमन भस्मन ब्रह्मन सदनन इत्यादी. नामन प्रमाणे हेमन व्योमन प्रेमन सामन दामन धामन लोमन इत्यादी. आता आपण वाच आणि दिश हे शब्द पाहणार आहोत. वाच चकारांत स्त्रीलिंगम नाम. एकवचनम द्विवचनम बहुवचनम विभक्ती. वाक वाग वाचो वाच प्रथमा वाचम वाचो वाचः द्वितीया वाचः वाच्यः तृतीया वाचे वाग्भ्यां वाग्भ्यः चतुर्थी वाचः वाग्भ्यां वाग्भ्यः पंचमी वाचः वाचो वाचां षष्ठी वाची वाचो वाक्षु सप्तमी हे वाक हे वाग हे वाचो हे वाचः संबोधनम. दिश शकारांत स्त्रीलिंगम नाम. एकवचनम द्विवचनम बहुवचनम विभक्ती. दिक दिग दिशो दिशः प्रथमा दिशम दिशो दिशः
चतुर्थीया दिशा दिग्भ्यां दिग्भिः तृतीया दिशे दिग्भ्यां दिग्भ्यः दिशे दिशा दिग्भ्यां पंचमी दिश दिशो दिशां षष्ठी दिशि दिशो दिक्षु सप्तमी हे दिक् हे दिग हे दिशो हे दिश संबोधनम. वाच या शब्दाप्रमाणे त्वच स्त्रीलिंगी नाम आणि पयोमुच पुल्लिंगी नाम इत्यादी चालतात. दिश याप्रमाणे दृश्य आणि इत्यादी नाव चालतात. आता आपण वाणिज आणि स्त्रज हे नाम पाहणार आहोत. वाणिज जकारांत पुल्लिंगी नाम पुल्लिंगम नाम एकवचनम द्विवचनम बहुवचनम विभक्ती. वाणिक वाणिग वाणिजौ वाणिजः प्रथमा वाणिजं वाणिजौ वाणिजः द्वितीया वाणिजा वाणिज्भ्यां वाणिज्भिः तृतीया वाणिजैः वाणिज्भ्यां वाणिज्यः चतुर्थी वाणिजः वाणिज्यां वाणिज्भ्यः पंचमी वाणिजः वाणिजौ वाणिज्यां षष्ठी वाणिजी वाणिजौ वाणिज्यु सप्तमी हे वाणिग हे वाणिग हे वाणिजौ हे वाणिज संबोधनम. आता आपण स्त्रज जकारांत स्त्रीलिंगी नाम पाहणार आहोत. एकवचनम द्विवचनम बहुवचनम विभक्ती. स्त्रक स्त्रग स्त्रजौ स्त्रज प्रथमा स्त्रजं स्त्रजौ स्त्रज द्वितीया स्त्रजा स्त्रभ्यां स्त्रग्भिः स्त्रजे स्त्रग्भ्यां स्त्रजभ्यः चतुर्थी स्त्रज स्त्रग्भ्यां स्त्रजभ्यः पंचमी स्त्रज स्त्रजौ स्त्रजां षष्ठी स्त्रजी स्त्रजौ स्त्रजु सप्तमी हे स्त्रक हे स्त्रग हे स्त्रजो हे स्त्रज संबोधनम. वाणिज या शब्दाप्रमाणे ऋत्विज भिषज इत्यादी नाव चालतात. तर हे नाव अशा ताल स्वरूपात म्हणले की पटकन पाठ होतील आणि लक्षात पण राहण्यास सोपे आहेत. याचा जास्तीत जास्त सराव करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा. लाईक, कमेंट करा.